प्रभू रामचंद्राला वनवासामध्ये असताना ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी खूप सहकार्य केलं, मी कृतज्ञ आहे. केलेल्या उपकाराची जाणीव आहे त्या राघवाला आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र गैरून गेलेले आहेत. या समस्त वानरगणाला काय द्यावे त्याची भावे उत्तर आहे. ठेवितो हा पायी जीव थोडा. त्या वानरगणाला या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहेत की तुम्ही जे काय मला सहकार्य केलं, जी जी अडचण आली ती सोडवण्याचा तुम्ही मला या ठिकाणी खूप मोलाचं सहकार्य केलं, मदत केली. काय बोलू लागले राघव? बोलू लागले सुग्रीवाने या ठिकाणी प्रभू रामचंद्राला जे काही सहकार्य केले होतं त्यावेळेस त्या ठिकाणी त्या सुग्रीवाला प्रभू रामचंद्र आता काय बोलू लागलेले आहेत? बोला. पुढे घेऊन लक्ष्मण प्रभू रामचंद्राने या ठिकाणी लक्ष्मणबाईला पुढे बोलवलेलं आहे, सुग्रीवाला बोलवलेलं आहे, बोलू लागलेले आहेत. काय सांगू लागले? खरोखर या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहेत. हे सुग्रीवा, हे वानरगण सगळ्यांचे या ठिकाणी माझ्यावर अनंत 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 आणि हनुमंतरायाचे तर एवढे उपकार आहेत. ते उपकार जर या ठिकाणी मला पूर्ण करायचे असतील तर माझं सर्वस्व जरी मी दिलं, जीव जरी दिला, तर त्या ठिकाणी ते उपकार त्या ऋणातून मी उत्तर होऊ शकत नाही. अतिशय म्लान वदन या ठिकाणी राघवांनी केलेलं आहे. लक्ष्मणबाईला सुग्रीवाला प्रभू रामचंद्र काय बोलत आहे? मला या ठिकाणी तोड दाखवायला सुद्धा जागा राहिली नाही. विभीषण या ठिकाणी शरणागत आहे. माझ्यामुळं त्या असणाऱ्या भावाभावामध्ये या ठिकाणी वैर निर्माण झालेला आहे. अशा प्रकारची दिनवाणी अवस्था त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची झाली. का तर संकटाच्या काळात जो मदत करतो तोच आपला खरा असतो. हेच या ठिकाणी रामायण आम्हाला शिकवतं. बोला. प्रभू रामचंद्र या ठिकाणी सुग्रीवाला बोलू लागले, हे माझ्या अंतकाळीचा शेवटचा या ठिकाणी विनंती आहे आणि ती विनंती तुम्हाला आता सुग्रीवा मान्य करावी लागेल. आतापर्यंत या ठिकाणी जे जे काही सहकार्य केलं ते निसंकोचपणे तुम्ही आम्हाला मदत केली. आता फक्त एक विनंती आहे. आणि जात असताना या ठिकाणी सुग्रीवा तुमच्या सोबत काय करा, विभीषणाला पण घेऊन जा. का तर तो दुष्ट राजा रावण निश्चितच घात करेल विभीषणाचा. विभीषणाने या ठिकाणी मला खूप सहकार्य केले आहे म्हणून विनंती केली प्रभू रामचंद्राने. वास्तविक पाहता ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र यांना कोणाला विनंती करण्याची आवश्यकता नाही. तरी परंतु या ठिकाणी सुग्रीवाने केलेलं जे काही सहकार्य, विभीषणाने केलेलं जे सहकार्य, त्याची जाणीव ठेवली आणि किष्किंधाला जात असताना या ठिकाणी काय करा, माझ्या विभीषणाला पण तुम्ही घेऊन जा, असं त्या ठिकाणी ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र या ठिकाणी बोलत आहे. आता या ठिकाणी जर विभीषण परत त्या असणाऱ्या दुष्ट राजा रावणाच्या लंकेमध्ये गेला तर तो राजा रावण त्या ठिकाणी त्याला ठार मारेल म्हणे. म्हणून तू काय कर, किष्किंधा या ठिकाणी सुग्रीवा घेऊन जा अशी विनंती प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी केलेली आहे. पुंडलिकावर झाली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. संकट मोचन हनुमान जी महाराज की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज